SP क्राईम न्यूज नेशन. किडनी रॅकेटमधील एजंट रामकृष्ण सुंचू याने सोलापुरातील मोक्याच्या ठिकाणी तब्बल 25 एकर जागा खरेदी केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सुंचू याच्या जवळच्या व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. विदर्भातील शेतकऱ्यांच्या किडनी विक्री प्रकरणात सुंचू सध्या अटकेत आहे. धार्मिक कार्यक्रम, रोख देणग्या, VIP जीवनशैली आणि संशयास्पद कागदपत्रांमुळे सोलापुरात सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे. हैदराबाद येथे नोकरी व्यवसायानिमित्त गेलेला सुंचू 10 वर्षांपूर्वी सोलापुरात आला. सुंचू आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावे तो राहत असलेल्या प्रियदर्शनी नगरातील बंगल्यासह 15 ते 20 प्लॉट, घरे, अंदाजे 2 कोटी रुपये तसेच अय्यप्पा स्वामी मंदिराजवळ 3 एकर जागा आहे. याशिवाय जुने विडी घरकुल परिसरातील जय संतोषी माता गोशाळा ते आसाराम बापू मठ परिसरात त्याने 20 एकर जागा खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे. या जमिनीची अंदाजे किंमत 15 कोटी रुपये आहे. पुढील वर्षी सोलापुरात होणाऱ्या चागंटी कोटेश्वरराव महाराज यांच्या प्रवचनाचा सर्व खर्च उचलण्याची तयारी सुंचूने दर्शवली होती. मात्र या प्रवचनाला वैष्णवी देवी मंदिर ट्रस्ट हे नाव देण्याची अट त्याने घातल्याने हे प्रवचन पारंपरिक आयोजकांमार्फतच होणार असल्याची माहिती मिळाली. 2017मध्ये रामकृष्णाने देवकीनंदन ठाकूर यांचे प्रवचन सोलापुरात आयोजित केले होते. त्यासाठी 75 लाख रुपये खर्च आला. मिळालेल्या माहितीनुसार रामकृष्ण सुंचू याने नोव्हेंबर 2026मध्ये प्रसिद्ध देवकीनंद ठाकूर यांच्या प्रवचनाचे पुन्हा आयोजन केले. त्यासाठी 20 लाख रुपये देऊन प्रवचन बुक केल्याचे सांगण्यात आले. जुनी विडी घरकुल येथील वैष्णवी देवी मंदिराचे बांधकाम, तामिळनाडूतील महाबलीपुरम येथून मूर्ती, पितळी धातूचे ध्वजस्तंभ, मूर्ती प्रतिष्ठापना व मिरवणूक हा सर्व जवळपास 1 कोटींचा खर्च रामकृष्णानेच केल्याचे समजते. या प्रत्येक कामासाठी त्याने रोख पैसा खर्च केला. अशोक चौक येथील साईबाबा मंदिर परिसरातील यल्लम्मा देवी मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठा, मिरवणूक आणि 500 साड्यांच्या वाटपासाठी त्याने रोख सुमारे 5 लाख रुपये खर्च केल्याची माहिती आहे.